प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूर संचलित स्वानुभव योगधाम संस्था गेल्या अनेक वर्षापासून 32 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असणारे संस्थेचे मार्गदर्शक आचार्य नारायण गुरुजी यांच्या कुशल व सक्षम नेतृत्वाखाली योगासनाचा प्रचार व प्रसार करीत आहेत। योगासन शिबिराद्वारे ध्यान, प्राणायाम व आहार याविषयी शास्त्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येते। हे केंद्र पेठ वडगाव हातकणंगले रोड, बेंडवडे फाटा, नरंदे, कोल्हापूर येथे कार्यरत आहे। संस्थेतर्फे सामाजिक बांधिलकीतून सदरचे कार्य अखंडपणे सुरू आहे। संस्थेतर्फे आजपर्यंत महाराष्ट्रात 15 दिवसांची 373 शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे। या संस्थेच्या शिबिरांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभत असतो। संस्थेचे मार्गदर्शक आचार्य नारायण गुरुजी हे प्रारंभी बँक ऑफ महाराष्ट्रात नोकरी करीत होते। नंतर त्यांनी योगासनाचा अभ्यास केला। समाज पूर्णतः व्यसनाधीन होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। समाजाला निरोगी व निर्व्यसनी बनविण्यासाठी योग शिबिर घेण्यास प्रारंभ केला। ते नागरिकावर नैसर्गिक उपचार करतात। त्यांच्या औषधोपचारात कोणतेही रासायनिक द्रव्ये नसतात। हे त्यांचे वैशिष्ट्य असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले। ज्याला बँकेमध्ये सर्व्हिस करत होतो तर आमच्या बँकेनंच एक असं सर्क्युलर काढलं की ज्याला अशा प्रकारच्या काही योगाचा फी बँक ह्या योगाच्या क्लासची फी भरेल। आणि मग मी युनियनचा फार मोठा लीडर आहे। आमच्या डोक्यात काय आलं की कुणाला तरी पैसे चारायचा डाव असावा किंवा कुणाला तरी मोठं करायचा डाव असावा आणि हे आपल्याला हाणून पाडलं पाहिजे। याप्रमाणे मग मी काय म्हटलेलो आमच्या युनियनच्या लीडरना, बाबा रे आपण पहिल्यांदा बघूया या क्लासेसमध्ये नेमकं काय दिलं जातंय आणि ते जर खरं चांगलं असेल तर सपोर्ट करूया आणि बोगस असेल तर त्याला आपण विरोध करूया। आणि ज्यावेळी मी स्वतः हा क्लास केला तर माझ्या लक्षात आलं की योग्य आहे, आपल्या बँकेनं जी काही फी भरलेली आहे ती योग्य आहे। कारण माझी फी भरण्यामध्ये मला माझ्याकडे बँकेकडून ₹1 रिएम्बर्समेंट खर्च करावं लागत नाही। मी बँकेनं लाखो रुपये एका स्टाफच्या पाठीमागे मिळवलेले आहेत आणि आपण हे ज्ञान लोकांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे। एका तत्वानं मी उठलो, जिद्दीनं उठलो आणि मग हे ज्ञान मी लोकांच्यापर्यंत पोहोचवत राहिलो। या शिबिरामुळे नागरिकांना याप्रमाणे फायदे होतात। शास्त्रशुद्ध तंत्राने वजन कमी होते, वजन वाढविताही येते, शुगर, बीपी पासून मुक्ती मिळते, निरोगी शरीर व आनंदी मन बनून रोग प्रतिकारक शक्ती वाढते, नैराश्य, चिंता, भीती, राग यातून मुक्ती मिळते, संपूर्ण शरीराचे शुद्धीकरण होते, तसेच वात, पित्त, कफ यापासून मुक्ती मिळते, प्राणायाम, ध्यान, आहार याचे सखोल ज्ञान प्राप्त होते, मूतखडा, दमा, त्वचारोग आदीपासून मुक्ती मिळते, मानेचे व मणक्याचे विकार तसेच गुडघेदुखी आदी व्याधीपासून मुक्ती मिळते। स्वानुभव योगधामच्या योगासन शिबिराचा आम्हास चांगला लाभ मिळाला, अशी प्रतिक्रिया ज्योती मुनोत, सविता मुनोत, विजयालक्ष्मी घुमटे यांनी दिली। नमस्कार, मी ज्योती मुनोत। माझी मागच्या महिन्यात 18300 बीपी निघाली होती। मी कालच चेक करून आले, 120-80 निघालेलं आहे काल। त्यामुळे मला एकदम असं हलकं हलकं वाटतंय आणि मना असं हे झालं, उल्हास वाटतो मनात की एकदम प्रसन्न वाटू लागले आणि अतिशय छान वाटू लागले। सर गुरुजी खूप सुंदर घेतलं। मी ह्या योगाचा कार्यक्रम, योगाचा शिबिर, योगा आणि प्राणायाम हा शिबिर 12 दिवसापासून करते। माझी शुगर नेहमी 250च्या पुढं असायची, पण काल चेक केलं त्याचा रिपोर्ट बी आहे माझ्याकडं। शुगर एकदम नॉर्मल आणि HbA1c माझं 11.6 होतं, तर काल माझं 9.2 निघालं। त्यामुळं मी खूप आनंदित झाले आणि हा शिबिर खूप चांगला आहे, आपल्या शरीराला उपयुक्त असा आहे आणि नॅचरोपॅथीचं जे दाखवलं आहे ते खरोखर खूप सुंदर आहे। इतक्या दिवस ते आपल्याला माहिती होतं पण जाणकारी नव्हती त्याची, काही कसं करावं काय करावं। या शिबिरातून ही बी माहिती मिळाली आणि आपलं शरीर तंदुरुस्त झालं त्याच्यातून। आणि असं प्रॅक्टिस करत राहिलं तर नेमकं म्हणजे शुगर आणि बीपी आपल्या देशातून खरंच नाहीचं होईल। याच्यासाठी सगळ्यांनी विचार करावा आणि हा कोर्स करावा। नमस्कार, मी विजयालक्ष्मी घुमटे। हे प्राणायाम मी 12 दिवसापासून करत आहे। बीपी शुगर माझं नॉर्मल झालेलं आहे। प्राणायामामुळे खूप फायदा झालेला आहे, माझं वजनही कमी झालेलं आहे आणि हे शिकवणारे गुरुजी आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला समजून सांगतात सगळं आणि करून पण घेतात आमच्याकडून। माझं वजनही कमी झालेलं आहे। योगासनामुळे नागरिकांना चांगला अनुभव मिळाला आहे। वजन पाहिजे तेवढे कमी होते, साधकांच्या बीपी, शुगरच्या गोळ्या बंद झाल्या, शरीरावरील चरबीच्या गाठी नष्ट होतात, एन्जिओप्लास्टी व रक्त पातळ होण्याची गोळी बंद होते, मूतखडा बरा होतो, थायरॉइड, कंबर व पाठदुखी गुडघ्यांचे विकार बरे होतात, महिलांच्या मासिक पाळी व गर्भाशय पिशवीच्या अडचणी सुटण्यास मदत होतो। आपण या संस्थेत गत 20 वर्षापासून कार्यरत आहोत।
योग शिबिरामुळे लोकांचे जीवन आनंदीमय होऊन याचा लाभ मिळाला आहे, अशी माहिती योग शिक्षक तथा सचिव नवीन साळुंके यांनी दिली. गेले 32 वर्ष ही संस्था कार्यरत आहे. फार सुंदर शिबिरे चालू आहेत. सध्या शिबिर आपलं सोलापूर येथे चालू आहे. 80 साधकांनी सहभाग घेतलेला आहे आणि इथून पुढे शिबिरे चांगली व्हावीत आणि सोलापूरवासियांनी इथे येऊन आपण रोगमुक्त व्हावं एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. महाराष्ट्रात कुठं केलं आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये कुठं महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, सातारा जिल्हा आणि आता सोलापूर 132 गावं आपले आहेत. 132 गावामध्ये आपल्या आत्तापर्यंत शिबिरं झालेली आहेत संपूर्ण 4 जिल्ह्यामध्ये. 30,000 लोकांनी आत्तापर्यंत आपल्या क्लासचा फायदा करून घेतलेला आहे. संस्थेचा आपला आश्रम आहे नरंदे पेठ वडगाव हातकणंगले रोडवरती. अतिशय सुंदर निसर्गाच्या सानिध्यामध्ये असा हा आपला आश्रम आहे. तिथेही आपले मुक्कामी शिबिर चालू असतात. ज्या लोकांना 15 दिवस जमत नाही ती लोक तिथे येऊन 7 दिवसामध्ये मुक्कामी शिबिर करू शकतात. तिथले रिझल्ट फार सुंदर आहे. महाराष्ट्राच्या बाहेर गेले नाही? महाराष्ट्राच्या बाहेर अजून नाही आपण गेलो. जर का लोकांनी बोललं तर आपली जायची इच्छा आहे. सध्या तर अहमदनगर, बार्शी, पुणे, मुंबई इथून सुद्धा आपली रिक्वायरमेंट आहे. पण जेव्हा आता सोलापूरकर सोडतील तेव्हा आपण ते बाहेर जाऊन तिथे बॅचेस आपण घेऊ. योगामुळे नागरिकांमध्ये संतुलितपणे शारीरिक बदल होतात. आचार्य नारायण गुरुजी या आपल्या मार्गदर्शनपर व्याख्यानातून नागरिकांना निरामयी जीवनाची गुरुकिल्ली सांगतात. काय करतो तू आपल्याकडे खेळून येतो. हा जो प्रचंड प्रमाणात प्राणशक्तीचा लोड हा जो संपूर्ण शरीरभर कार्यरत झालेला आहे तो काय करतो रासायनिक प्रक्रियावर आक्रमण पेशी आहेत त्यांच्यात ते अशुद्ध द्रव्य शुद्धी करण्यासाठी रक्तामध्ये फेकतो आणि त्यावेळेला आपल्याला हलका भारतीय ऋषीमुनींच्या विचारानुसार रुग्णालयात न जाता योग्य पद्धतीने साधकावर उपचारांची परंपरा जोपासली आहे. आपण दररोज योग साधना करतो. गुरुजींच्या विज्ञानावर आधारित योग प्राणायाम शिबिराचा चांगला लाभ मिळाला असल्याची प्रतिक्रिया दीपक विनोद कुमार जुबेर, गौतम संचेती, गिरीश गांधी, सोमनाथ उजाळे, राजेंद्र कुमार रघोजी, विठ्ठल बिराजदार यांनी दिली. मी ह्या शिबिरामध्ये जवळजवळ 2 बॅच मी केलेला आहे. माझं 8 वर्ष BP 210च्या खाली येत नव्हता. आता माझा BP 140 आणि 80, शुगर 250च्या खाली येत नव्हता आणि आता सध्याला 140 आणि 90 याप्रमाणे आहे. ह्या योगा, आहार आणि ध्यान हे केलं तर आपल्याला जास्तीत जास्त आयुष्य मी जगू शकतो हे माझं अनुभव आहे. माझ्या जॉईंट पेनमध्ये बिलकुल काहीही राहिलेलं नाही आहे. मी आता वज्रासनमध्ये 3-3 तास बसू शकतो, जे मी अगोदर 5 मिनिटे पण बसू शकत नव्हतो. माझी मिसेस आहे, तिला पायामध्ये रॉड आहे, तिच्या गुडघ्यामध्ये पेन आहे, स्क्रू आहेत, ती वज्रासनमध्ये बसू शकत नव्हती. ती आता 3 तास वज्रासनमध्ये बसू शकते. हा मोठा फरक जाणवतो. आणि मी अस्थमॅटिक पेशंट आहे गेली 25 वर्ष. मला कफ, सर्दी, खोकला हा कधीही सीझन चेंज झाला की कमी होत नव्हता. आता माझ्याकडे त्याच्यामध्ये आता मला काहीही जाणीव राहिलेली नाही. माझ्यामध्ये कफ तयार होत नाही. मला सर्दीचा त्रास पूर्णपणे बंद झालेला आहे. योगधाम शिबिरामध्ये गेली आज 10 दिवस आम्ही सर्व साधक सोलापूर शहरातील कमीत कमी 70-80 लोक आम्ही योग, प्राणायाम आणि आहार ह्या 3 गोष्टी इथे शिकत आहोत. तर सोलापूर शहरातील लोकांना सांगतो की याचा तुम्ही लाभ घ्यावा. त्यामुळं तुमचं शरीर अत्यंत शुद्धीकरण ह्या योग साधनेच्या माध्यमातून, आहाराच्या माध्यमातून, गुरुजींचं व्याख्यान जे आहे, जे त्यांचं काय विचार आहे की सोलापूर शहरातील लोकांना जीवन जगण्यासाठी खूप समृद्ध करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी या जैन स्थानकामध्ये येऊन त्याचा लाभ घ्या. 2D इको वगैरे केलं तर माझ्या 2D इकोमध्ये सुधारणा झाली. म्हणजे इजेक्शन फ्रॅक्शन जे आहे ते 30% झालं होतं, ते 45% झालं आहे. तर डॉक्टरसुद्धा आश्चर्यचकित झाले. त्यांनी म्हणले की तुम्ही काय केलं, कशामुळे असं वाढत नसतं म्हणले शक्यतो. पण ते मी म्हणलं असं या ठिकाणी आमचं जैन स्थानकामध्ये योग शिबिर चालू आहे, तर त्याच्यामुळं ते म्हणले बरोबर आहे, म्हणजे असं मग चांगलं आहे म्हणले. ते म्हणजे अशा रीतीने हा बदल घडतो. आणि हे निश्चित आहे. अगदी प्राणायामाची ही वेगळी पद्धत आहे. आपण इतर अनेक प्राणायाम करतो, पण ह्या प्राणायामामध्ये थोडं फरक आहे. आणि ज्या फॉर्म्युले सांगतात त्या फॉर्म्युल्याप्रमाणे श्वास घ्यायचं सोडायचं केलं तर निश्चितच लवकर फायदा होतो. त्याप्रमाणे मला झालेला आहे, अनेकांना आमच्या झालेला आहे. सर्वांना याचा निश्चितपणे फायदा होतो. वैयक्तिक सांगायचं झालं तर मला BP आणि शुगर याच्या बाउंड्री लाईनला त्रास होता, परंतु
सध्या मी चेक केलेलं आहे, 100% माझं सर्व नॉर्मल झालेलं आहे. विशेष सांगायचं म्हणजे मला गेल्या 1.5-2 वर्षापासून प्रोस्टेटचा त्रास आहे. तो पूर्णपणे बंद झाला किंवा त्याचं बर्निंग कमी झालं याची मला जाणीव होते. विशेष करून आचार्य गुरुजी ज्यावेळी मैदानात नेऊन आम्हाला बालपणाचे जे खेळ खेळवायला लावतात, जसे झुकझुक गाडी म्हणा किंवा हर हर महादेव टाईपचा एक खेळ आहे, त्यातून आमचं बालपण आठवतं आणि ऊर्जामय जीवन जगण्याचं एक संधी मिळते. पहिला मला काठी लागत होती, आता कोशिश करायला लागलो काठी बी लागायची गरज नाही. इथं आल्यानंतर इथं यायच्या पहिलं माझं वजन 132 किलो होतं. आता मी इथं चेक केलं होतं 126 किलो आहे. म्हणजे असं वाटतं 6 किलो कमी झाला. आणि जर हे मला अजून पुढं जास्त जगायचं असलं तर हे जर मी कंटिन्यूच केलो तर हे मला फार बरं राहील. आणि फार उत्तम इथे एकदम चांगलं शिकवले जातात. इथले गुरुजी बी एकदम म्हणजे व्यवस्थित एक एक पॉईंट सांगत ते बरोबर शिकवतात आपल्याला. माझी शुगर 210 होती, ती आत्ताच मी चेक केलेलं आहे. मेडिकल रिपोर्ट माझ्या इथं मोबाईलमध्ये आहेत. 89 माझी फास्टिंग शुगर आलेली आहे. आणि पोस्ट लंच जी शुगर माझी जवळपास 230 ते 240 होती, ती आत्ता माझी 120 आलेली आहे. अतिशय सकारात्मक आपल्या शुगरमध्ये आणि बीपीमध्ये ह्या कोर्सनंतर फरक पडतो. माझं सर्वांना आव्हान आहे, सोलापूरकरांना हे सुवर्ण संधी आहे, त्यांनी जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा आणि ह्या क्लासेस करावेत. आणि नॅचरल पद्धतीनं योगा, प्राणायाम आणि आहार पद्धतीनं जास्तीत जास्त आपला शारीरिक आरोग्य सुधारून घ्यावं ही नम्र विनंती. धन्यवाद. संस्थेतर्फे योगासनावर नागरिकांसाठी निवासी शिबिरही घेतले जाते. नागरिकांनी शिबिरात उत्तमरित्या योगासनाची प्रात्यक्षिके सादर केली. योगाच्या शास्त्रीय अभ्यासाकरिता आचार्य नारायण गुरुजींनी भारतासह विविध देशांचा दौरा केला आहे. भारतीयांना व्यसनमुक्त करण्यासाठी व त्यांच्या निरामय आरोग्याकरिता आपण तन मन धनाने योगासाठी वाहून घेतले आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन आचार्य नारायण गुरुजींनी केले आहे. 28 किलो वजन हे कमी होणं चेष्टा नाही आहे. त्यामध्ये मी कुठलंही केमिकल वापरत नाही, कुठलं औषध नाही. उलट तुमच्या असलेल्या गोळ्या बंद करतो किंवा ते केमिकल वगैरे. हे आपलं शरीर, मी काय करतो या क्लासमध्ये, हे टोटली शरीर आपलं नैसर्गिक अवस्थेमध्ये आणतोय. हे आहाराच्या माध्यमातून, प्राणायामच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून ही टोटली बॉडी मी नैसर्गिक स्थितीमध्ये आणतो. आणि नैसर्गिक स्थितीमध्ये आणल्यामुळं त्या बॉडीला जेवढं आवश्यक आहे तेवढं वजन त्या बॉडीमध्ये ठेवलं जातं, उरलेलं वजन काढून टाकलं जातं. एखाद्याचं वजन कमी असेल तर तेवढं वजन ॲड करून त्याचं वजन वाढवलं जातं. जर रोग असतील तो अनैसर्गिक प्रकार आला, बॉडी नैसर्गिक केलं की अनैसर्गिक निघून जातं. म्हणजे तुमच्या बॉडीतले हे रोग वगैरे सगळे निघून जातात. हा निसर्गाचा नियम आहे आणि मी संपूर्ण निसर्गाच्या नियमानुसार हा क्लास बसवलेला आहे. यामध्ये कुठलं औषध उपचार नाही, कुठला देवधर्म नाही, कुठलं जातीधर्म नाही. हे माझा पूर्णपणे क्लास गुरु परंपरेवर आधारित असलेला क्लास आहे. आणि ह्याच्यामध्ये मी नॅचरल थेरपी सगळे वापरलेले आहे. ह्या तत्व मी बेसिक काय घेतलं, आपले ऋषीमुनी 150-200 वर्ष अजूनही जगतात. मग ते काय खातात, ते कसा प्राणायाम करतात, ते ध्यान वगैरे कसं करतात, हे मी अभ्यास केला. मी हिमालयात गेलो, मी नेपाळला गेलो, मी थायलंडला गेलो, मी गंगा नदीच्या किनारी राहून ऋषीमुनींचा अभ्यास केला, हिमालयातल्या ऋषीमुनींचा अभ्यास केला, जंगलातल्या ऋषीमुनींचा अभ्यास केला. मी माझ्या आयुष्यातले काही वर्ष याच्यावर खर्च केली आणि हा अभ्यास करून मी असे सुंदरपैकी ढाचा तयार केला की आपणही जर ऋषीमुनींच्या सारखं आहार घेतला, ऋषीमुनींच्या सारखं जर आपण
आपण प्राणायाम केला, ऋषीमुनींच्या सारखं जर आपण ध्यान केलं, आपण सुद्धा ऋषीमुनींच्या सारखं 150-200 वर्षे जगू शकतो. माझं वय आता 70 वर्ष पूर्ण आहे. मला 71वं चालू झालं. मी या क्षणापर्यंत कुठं आजारी नाही, कुठली गोळी नाही, औषध नाही, कुठल्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट नाही. हे सगळं जर मी या आहारशास्त्राच्या ध्यानाच्या प्राणायामच्या जोरावर जर करू शकतो तर तुम्ही सगळेजण सुद्धा करू शकतो. हे शास्त्र मी पुढे घेतलं आणि त्याप्रमाणे लोकांना मी निरोगी करायला लागलो, निर्व्यसनी करायला लागलो. आज माझ्याकडे एक केस आहे की ज्यांचं वजन 100 किती जवळजवळ 150-200 किलोच्या पुढं वजन होतं. ते आज आपल्या शास्त्रात आल्यानंतर त्याला चालता येत नव्हतं, काठी घेतल्याशिवाय चालता येत नव्हतं. योगासाठी स्वानुभव योगधामाची सर्व टीम अविरतपणे कार्यरत असते.